बघा आज आपला थेरीमध्ये पुढचा टॉपिक मेमरी अँड सेकंडरी स्टोरेज. बरोबर. मागच्या टॉपिक मध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर कॉम्प्युटर हार्डवेअरची माहिती बघितली होती. कॉम्प्युटर हार्डवेअर कशाला म्हणतात, त्यात इनपुट डिव्हाइस काय असतात, आउटपुट डिव्हाइस कोणते असतात, कॉम्प्युटर सिस्टीम, सीपीयू बद्दलची माहिती आणि इनपुट प्रोसेस आउटपुट याच्याबद्दलची माहिती आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितली होती. आज आपण काय शिकणार आहे, टाईप ऑफ मेमरी, मेमरीचे प्रकार. प्रायमरी मेमरी, त्याच्यामध्ये रॅम आणि रॉम. सेकंडरी मेमरी, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक टेप, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, ऑप्टिकल स्टोरेज, फ्लॅश स्टोरेज, क्लाउड स्टोरेज याच्याबद्दलची माहिती आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार. बघा, मागच्या भागामध्ये आपण एक हा डायग्राम मागच्या वेळेस समजून सांगितला बघितला होता, की ज्यामध्ये आपल्या लक्षात येईल की आपलं कॉम्प्युटरचं काम कसं चालतं. तर इनपुट डिव्हाइसेसद्वारा कॉम्प्युटरला इनपुट दिले जातं, डेटा दिला जातो. तो कुठं जातो, तर तो जातो पहिले मेमरीमध्ये. कुठं जातो, मेमरी. आणि मेमरी मधून मग प्रोसेसिंग करण्यासाठी तो अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट कडे काय केला जातो, पाठवला जातो, जो की सीपीयू मध्ये हे युनिट्स असतात, है ना. त्याची कॉम्प्युटरची स्वतःची इंटरनल मेमरी असते. मग ही मेमरी काय आहे, कशी आहे, त्याच्याबद्दल डिटेल आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन्स येतात. आणि मग कायमस्वरूपी आता ही जी मेमरी असते ही तात्पुरती असते. कायमस्वरूपी स्टोअर करण्यासाठी आपल्याला ह्या सेकंडरी स्टोरेजचा उपयोग करावा लागतो, जेणेकरून आपला डाटा कायमस्वरूपी तिथं काय राहतो, स्टोअर राहतो, सेव्ह होतो. ठीक आहे. तर मग आता आपण या भागांबद्दल बघणार आहोत. प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरीमध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन मेमरी, त्या म्हणजे रॅम आणि रॉम. रॅम मीन्स रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रॉम मीन्स रीड ओनली मेमरी. त्यांच्या नावातच बघा, रीड ओनली मेमरी म्हणजे फक्त वाचता येत आहे ना. मग एक एक मेमरी आपण बघू. पहिले बघू रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. इट इज द मेन मेमरी ऑफ कॉम्प्युटर यूज टू स्टोअर डेटा आणि इन्स्ट्रक्शन टेम्पररीली व्हाईल द कॉम्प्युटर इज वर्किंग. ज्यावेळेस कॉम्प्युटर काम करत असतो, वर्किंग करत असतो, त्यावेळेस तुम्ही जी माहिती त्याला देतात ती टेम्पररीली ती हे रॅम काय करत असते, स्टोअर करत असते. आणि तुम्हाला हवा असणाऱ्या प्रोग्राम्स एक्झिक्युशन सुद्धा त्याच्यामध्ये काय असतं, स्टोअर असतं, जेणेकरून पटकन तुमचं काम होतं. लक्षात, मेमरीमध्ये टेम्पररीली ती गोष्ट घेतली जाते. ओके. म्हणजे ही मेमरी तात्पुरत्या स्वरूपात डेटा स्टोअर करते. पॉवर सप्लाय ऑफ झाला का तुमचा डाटा काय होणार, तिथून लॉस होणार. तुम्ही एक असं पकडा की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तुम्ही एक लेटर राईट करताय, टाईप करताय, आणि अचानक कॉम्प्युटर बंद झाला. बंद झाल्यावर काय होईल, म्हणजे लाईट गेली, पॉवर सप्लाय गेला, काय होईल, तो जो डेटा असतो तो कुठं असतो, प्रायमरी मेमरीमध्ये म्हणजेच रॅम मध्ये असतो. आणि मग ती मेमरी कशी आहे, काय स्वरूपी नाही. जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी तुमच्याकडे अवेलेबल आहे तोपर्यंत त्यातला डेटा राहणार. इलेक्ट्रिसिटी गेली का निघून जाणार. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तेवढ्याच वेळापुरतं राहील. पॉवर सप्लाय ऑफ झाला का तुम्ही जेवढं टाईप केलं ते सगळं गेलं, परत पहिल्यापासून तुम्हाला टाईप करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला गरज काय, तर तो जो डाटा आहे, तो डाटा तुम्ही वेळोवेळी तुम्ही सेकंडरी स्टोरेजवर सेव्ह करत राहणं हा त्याच्यावरचा पर्याय असतो. बरोबर. आता काय झालं, बऱ्याच ठिकाणी पॉवर बॅकअप झाले, लॅपटॉप आले, त्याच्यामुळं लाईट गेली तरी एवढा इफेक्ट होत नाही, कॉम्प्युटर सुरूच राहतो. बरोबर. त्यामुळे तुम्हाला त्या प्रायमरी मेमरीचा किंवा सेकंडरी स्टोरेजचं तेवढं महत्व नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस युपीएस नव्हते, लॅपटॉप नव्हते, त्यावेळेस पहिले इन्स्ट्रक्शन दिले जायचे, तुम्ही जो डाटा टाईप करताय तो मधून मधून सेव्ह करत चाला, असं सांगितलं जायचं. बरोबर. ठीक आहे. मग ही व्होलॅटाईल मेमरी आहे, हे लक्षात ठेवायचं. तात्पुरती मेमरी आहे. याच्या व्होलॅटाईलवर बरेच प्रश्न येतात. रॅम ही व्होलॅटाईल मेमरी आहे, चूक का बरोबर आहे का नाही. खालीलपैकी कोणती मेमरी व्होलॅटाईल आहे, मग ते चार प्रकार नावं दिलेली जातील. म्हणजे या पद्धतीने प्रश्न या मेमरीवर तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार, लक्षात घ्या. मग आता ही मेमरी बघा, तुम्हाला चित्रात तर दाखवलीच होती, ती बसवली कुठे जाते, तर मदरबोर्डवर या पद्धतीचा एक स्लॉट असतो इथं, त्या ठिकाणी तिला बसवल्या जातं फिक्स करण्यासाठी. बरं. आणि मग ती मेमरी जर कॉम्प्युटरमध्ये नसेल तर तुमचं काम चालणारच नाही, कॉम्प्युटर स्टार्ट होणार नाही. लक्षात घ्या.
ठीक आहे. चल जाऊ पुढे. पुढे बघू आपण पुढची ह्या रॅमची काय काय कार्य बघ. सीपीयू ला लागणारा डेटा व सूचना तात्पुरते साठवते. सीपीयू ला लागणार ज्यावेळेस कॉम्प्युटर बूट होतो, सुरू होतो, काही वेळ घेतो बघ. घेतो का नाही वेळ सुरू होताना? का लगेच बटन दाबलं लगेच स्क्रीनवर विंडोज आलं असं नाही. त्यावेळेस कॉम्प्युटरसाठी लागणाऱ्या ज्या सूचना आहे किंवा प्रोग्राम्स आहे ते ह्या मेमरीमध्ये लोड होत राहतात. बरोबर. ही मेमरी त्याच्याकडे घेते. का घेते? तर तुमचं प्रोसेसिंगचं स्पीड वाढावं याच्यासाठी. याच्यामुळे काय होतं? प्रोसेसिंगचं स्पीड वाढ. बरोबर. संगणकावर चालू असलेले प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टीम रॅम मध्ये साठवले जातात. जो प्रोग्राम तुम्ही ओपन करतात, समजा मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केलं, एक्सेल ओपन केलं, तर ते स्टोअर कुठं होतं? तर ह्या रॅम मध्ये. त्याच्या सूचना कुठं स्टोअर असतात? तिथं. म्हणजे तुम्ही कमांड दिली का पटकन ऍक्सेस होतो. बरं. सीपीयूला जलद गतीने डेटा पुरवणे, रॅम मध्ये ते प्रोग्राम घेतलेले असल्यामुळे सीपीयूला पटकन त्या इन्स्ट्रक्शन पोहोचवतो ही रॅम. लक्षात. जेवढी रॅम तुमची जास्त तेवढा तुमचा कॉम्प्युटर स्पीडली काम करतो. बरोबर. आणखीन काय वैशिष्ट्य याचे कार्य? तर एकाच वेळीच अनेक प्रोग्राम चालवण्यास मल्टीटास्किंग त्याला म्हणतात, मदत करते. अनेक प्रोग्राम आपण ओपन करू. मायक्रोसॉफ्ट वर्ड पण ओपन केलेला आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल पण ओपन केलेला आहे आणि आपण दोन्हीमध्ये काम करतो. बरोबर. पण मेमरी कमी असेल तर हे काम करता येत नाही. लक्षात. दोन दोन प्रोग्राम ओपन केले तर तुमचा स्पीड कमी होतो, हँग होण्याचं प्रमाण वाढतं, कॉम्प्युटर हँग होतो. हँग होतो म्हणजे काय? तर त्याची मेमरी त्याला तेवढी पुरेशी नसते, म्हणून तो हँग होतो. येते लक्षात. चला. ह्या पद्धतीने हे चार कार्य वेगवेगळे रॅमचे असतात. बघ पुढची प्रायमरी मेमरी आहे ती म्हणजे रॉम. तिचा फुल फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. पुन्हा एकदा फुल फॉर्म एखादा तरी येतोच तुमच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये. तुम्हाला त्यासाठीच सांगितलं जातं की ऑनलाईन टेस्ट सोड. बरं. ही संगणकाची स्थायी म्हणजेच परमनंट मेमरी आहे. म्हणजेच वीज गेल्यावर सुद्धा त्यामधला डाटा नष्ट होत नाही. बघ इथे तुम्हाला एक चित्राच्या स्वरूपात दिलेल. ही मेमरी त्या कॉम्प्युटरच्या मदरबोर्डवर अशी बसवलेली असते चिपवर. ती काढता येत नाही आपल्याला इझिली. इझिली आपण काढू शकत नाही प्रायमरी. मग याच्यामध्ये कॉम्प्युटरसाठी ज्या लागणाऱ्या सूचना आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत महत्वाच्या, त्या त्यात स्टोअर असतात. जसं की बुटिंगसाठी लागणाऱ्या ज्या सूचना आहेत त्या कुठं स्टोअर केल्या जातात? तर ह्या रेड ओनली. आणि मग ह्या ज्या सूचना आहेत या सूचना आपल्याला काढून नाही टाकतात किंवा यात बदल करता येत नाही. ही फक्त रीड होते, त्यात बदल करतायत. कॉम्प्युटर एकदा मॅन्युफॅक्चर झाला का, कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर त्या कॉम्प्युटरशी रिलेटेड ज्या काही कमांड्स आहेत कॉम्प्युटर सुरू होण्यासाठी किंवा चालू राहण्यासाठी, त्या सगळ्या ह्या रॉम मध्ये काय असतात? स्टोअर असतात. इट इज अ परमनंट मेमरी ऑफ कॉम्प्युटर दॅट स्टोअर इम्पॉर्टंट प्रोग्राम निडेड फॉर स्टार्टिंग अँड रनिंग द सिस्टम. बरोबर. महत्वाचे जे प्रोग्राम आहेत ते सुरू करण्यासाठी आणि रन होण्यासाठी ज्या सूचना लागतात त्याच्यामध्ये स्टोअर असतात, ज्या की मॅन्युफॅक्चररनेच त्यामध्ये ते प्रोग्राम स्टोअर केलेले असतात. येते लक्षात. मग त्यात आपण बदल करू शकत नाही कारण की मॅन्युफॅक्चररचा प्रोग्राम असतो. द डेटा इन रॅम इज रिटन वन्स बाय द मॅन्युफॅक्चरर अँड कॅनॉट चेंज ऑर इरेज इझिली. त्याच्यात ज्या काही सूचना आहेत, प्रोग्राम आहेत, हे कोण स्टोअर करतं? तर मॅन्युफॅक्चर, जो कॉम्प्युटर बनवतो तो तयार करतो आणि त्या स्टोअर करत असतो त्याच्यामध्ये. बरं. मग ते आपल्याला बदलता पण येत नाही आणि त्यात बदल सुद्धा करता येत नाही. मग पुढे आणखी काय कार्य आहे त्याचं? तर याचे कार्य काय काय बघा. स्टोअर परमनंट इन्स्ट्रक्शन रिक्वायर्ड टू स्टार्ट कॉम्प्युटर कॉल्ड बूट स्ट्रीप प्रोग्राम. बघ बुटिंग करण्यासाठी जे प्रोग्राम गरजेचे असतात ते याच्यामध्ये स्टोअर केलेले असतात. म्हणजे कॉम्प्युटर सुरू होण्यासंबंधीच्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात या याच्यात स्टोअर असतात. बरं. कंटेन द बायोस. बेसिक बायोसचा फुल फॉर्म पुन्हा आलेला आहे. बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. बायोस म्हणजे काय? बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम हेल्प्स
द कॉम्प्युटर लोड द ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम लोड करण्यासाठी बायोसला काही सूचना दिल्या जातात, त्या सुद्धा याच्यामध्ये काय असतात, स्टोअर असतात. बायोस म्हणजे काय, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. ती पण एक चिपच्या माध्यमातून मदरबोर्डवर लावलेली असते, बायोस म्हणतात त्याला. परफॉर्म्स हार्डवेअर टेस्टिंग व्हेन द कम्प्युटर इज स्विच ऑन. हार्डवेअरच्या टेस्टिंग सुद्धा घेतल्या जातात. त्या टेस्टिंग घेण्यासाठी जे प्रोग्राम्स आहे, ज्या सूचना आहेत, त्या ह्या रॅम मध्ये स्टोअर असतात आणि ती रॅम ते काम करते. उदाहरणार्थ काय, तुमच्या कॉम्प्युटरला माऊस जोडलेला आहे का, तुमच्या कॉम्प्युटरला कीबोर्ड जोडलेला आहे का. जोडलेला नसेल तर तो लगेच वॉर्निंग मेसेज दाखवतो की कॉम्प्युटरला माऊस किंवा कीबोर्ड जोडलेला नाही. लॅपटॉपच्या बाबत तो दाखवत नाही, तो भाग नाही का, तर लॅपटॉपला ऑलरेडी इनबिल्ड कीबोर्ड माऊस असतो म्हणून. पण तुम्ही ज्यावेळेस पीसीवर बसतात, कॉम्प्युटरवर बसतात, त्यावेळेस ह्या सूचना बघितल्या जातात, त्याच्या जोडलेले जे हार्डवेअर आहे ते बघितले जातात. ठीक आहे. यूज इन एम्बेडेड सिस्टीम लाईक वॉशिंग मशीन, मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर व्हेन प्रोग्राम डू नॉट नीड टू चेंज. एम्बेडेड सिस्टीम मध्ये वापर, उदाहरणार्थ मोबाईल, वॉशिंग मशीन, कॅल्क्युलेटिंग, टीव्ही याच्या. आता ही जी रॉम असते ही फक्त कॉम्प्युटरला असते असं नाही, जे इलेक्ट्रॉनिक्स मशीन्स आहेत त्या सगळ्यांनाच असते. आणि त्या चालण्याच्या सूचना ह्या रॉम मध्ये काय असतात, स्टोअर असतात. रॅम आणि रॉम मधली फरक काय आहे ते आपण बघणार. वैशिष्ट्य रॅम आणि रॉम, बरोबर. आता पूर्ण अर्थ म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय आहे रॅमचा, तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि रॉमचा काय आहे, रीड ओनली मेमरी. प्रकार, ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे, तर रॅम ही व्होलॅटाईल आहे. व्होलॅटाईल मीन्स तात्पुरती. आणि नॉन व्होलॅटाईल, रॉम ही काय, नॉन व्होलॅटाईल म्हणजे कायमस्वरूपी. बरोबर. मग डेटा बदलता येतो का, तर हो, रॅम मधला बदलता येतो. बरोबर. आपण जे टाईप करतो तेच रॅम मध्ये जाते, त्यात बदल करता येतो आपल्याला. पण रीड ओनली मेमरी मधला आपल्याला बदल करता येत नाही, किंवा मर्यादित बदल करता येतो, जो मॅन्युफॅक्चररने ठरवून दिला त्यावर. गती, स्पीड कसं आहे त्याचं, तर रॅमचं स्पीड हे जलद असतं, पण रॉमचं स्पीड हे रॅमच्या तुलनेमध्ये कमी असतं. येते लक्षात. वापर, चालू कामासाठी, जे सुरू असलेलं काम आहे, उदाहरणार्थ एखादं पत्र लिहिण्याचं काम चालू आहे, एखादं स्प्रेडशीट मध्ये टेबल टाकण्याचं काम चालू आहे, तर त्याच्यासाठी. आणि रॉमचा उपयोग काय होतो, सुरुवातीच्या सूचना साठवण्यासाठी. सुरुवात, कॉम्प्युटर सुरू करण्याच्या ज्या सूचना आहेत त्या साठवण्यासाठी त्याचा उपयोग आहे, बाकी काही उपयोग नाही. मग उदाहरण जर घ्यायचं झालं आपल्याला, तर रॅमचं उदाहरण म्हणजे DDR4, SD रॅम. बरोबर. रॅमची जेवढी तुम्ही लेटेस्ट रॅम टाकाल तेवढी जी रॅम आहे ती काय होईल, तुम्हाला स्पीड देईल. DDR1 होती पूर्वी, DDR2 झाली, DDR3 झाली, DDR4 झाली. त्याच्यामधली टेक्नॉलॉजी वाढत गेली. बरं. आणि रॉम मध्ये बघा, बायोस, फर्मवेअर, इप्रॉम असं त्या रॉमचे जनरली उदाहरणं आहेत, जे की तुमच्या मदरबोर्डवर डायरेक्ट त्या चिप फिट केलेल्या असतात. तशी रॅम जी आहे ती आपल्याला काढता किंवा घालता येते. बरोबर, जे आपण बघितले. ठीक आहे. चला पुढे बघणार आपण सेकंडरी मेमरी. त्याला सेकंडरी स्टोरेज असंही म्हटलं जातं. सेकंडरी मेमरी इज अ टाइप ऑफ कॉम्प्युटर मेमरी यूज टू स्टोअर डेटा परमनंटली. डेटा स्टोअर करण्यासाठी, परमनंटली स्टोअर करण्यासाठी ह्या मेमरीचा उपयोग होतो. अनलाइक प्रायमरी मेमरी, रॅम इज नॉन व्होलॅटाईल. रॅम इज व्होलॅटाईल, meaning the data remains even when the computer is turned off. जेव्हा टर्न ऑफ होईल ती मेमरी काय करते, काढून टाकते तो डेटा. मग तो डेटा कायमस्वरूपी स्टोअर करायचा आहे, त्याची फाईल बनवायची आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होतो, सेकंडरी स्टोरेजचा, काही ज्याच्यावर आपण डेटा काय करू शकतो, कायमस्वरूपी साठवून ठेवू शकतो. इट इज मेनली यूज फॉर, याचा उपयोग काय होतो, स्टोरिंग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, अचिव्हिंग डेटा फॉर लॉंग टर्म यूज, ट्रान्सफरिंग डेटा बिटवीन डिव्हाइस. बरोबर. मोठ्या प्रमाणात डेटा, फाईल स्टोअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. दीर्घकालीन वापरासाठी, माहिती संग्रहित करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि
विभिन्न उपकरणांदरम्यान डेटा हस्तांतरित ट्रान्सफर, उदाहरणार्थ पेन ड्राईव्ह, सीडी. मला ह्या कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये हा पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन कॉपी करायचं, मग मी पेन ड्राईव्हचा उपयोग करणार. पेन ड्राईव्ह हा सेकंडरी स्टोरेजचा भाग आहे, एक प्रकार आहे, बरोबर. आता टाईप ऑफ सेकंडरी मेमरी किंवा सेकंडरी स्टोरेजचे प्रकार किती आहेत? तर 4 प्रकार. पहिला आहे मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस, मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस. दुसरा आहे ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस. तिसरा आहे फ्लॅश स्टोरेज डिव्हाइस. आणि चौथा आहे क्लाउड स्टोरेज डिव्हाइस. आता हा नवीन प्रकार आपला आलेला आहे, क्लाउड स्टोरेज, बरोबर. मग आता आपण याच्यामध्ये एक एक आपण बघू. मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस. द मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस काय आहे? तर त्याच्यामध्ये बघा, मॅग्नेटिक स्टोरेज मध्ये पहिला येतो हार्ड डिस्क. जे की हार्ड डिस्क, आता तुम्ही नाव ऐकलेलं असेल. हार्ड डिस्क काय काम करते, कुठं असते? तर कॉम्प्युटरची मेन डिस्क असते. आता तुम्हाला माहिती आहे हार्ड डिस्क शिवाय कॉम्प्युटर सुरूच होऊ शकत नाही, कारण कॉम्प्युटर सुरू होण्यासाठी लागते ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीम कुठं स्टोअर असते? तर हे हार्ड डिस्कवर, बरोबर आहे ना. कारण की त्याला तेवढी मेमरीमध्ये नाही स्टोअर करू शकत, किंवा रॉम मध्ये. रॉम एक लिमिटेशन आहे रॉमला. रॉम मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम नाही स्टोअर करू शकत, कारण की खूप मोठी जागा त्याला लागते. त्याच्यासाठी आपल्याला हार्ड डिस्कच लागत असते, बरोबर. या पद्धतीची हार्ड डिस्क असते, त्याला अशी एक गोलाकार चकती असते त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावर डेटा असा ट्रॅक्स आणि सेक्टर्स, बघा इथं तुम्ही बघितले का जुने पिक्चर मध्ये गाणी वाजवताना असं ट्रॅक असायचं, बरोबर. तो ट्रॅक उचलून ठेवला का दुसरं गाणं सुरू व्हायचं. तसं ती सिस्टीम याच्यामध्ये केलेली आहे. बरं, जुन्या काळामध्ये आणखी कोणत्या पद्धतीने गाणे वाजवायचो आपण? ती एक सिस्टीम होती ट्रॅक आणि सेक्टरची. त्याचा ट्रॅक उचलला, दुसऱ्या ट्रॅकवर ठेवला का दुसरं गाणं सुरू व्हायचं. अजून कोणती होती? एकदम सुरुवातीची ही पद्धत होती. दुसरी पद्धत म्हणजे मॅग्नेटिक टेप, बघा आहे का, अशा डिस्क असायच्या, आपण ते टाकायचो टेप रेकॉर्डर मध्ये. हा, आणि मग म्हणजे एक फीत असते बघा, अशी एक मॅग्नेटिक फीत असते, आणि मग त्याच्यावरून तो डेटा त्याच्यावर रेकॉर्ड व्हायचं, लक्षात येत आहे. आणि मग ते गाणे वन बाय वन वाजायचे. मग मला सांगा, ते गाणं समजा पहिलं गाणं आपण वाजवलं आणि आपल्याला 10 नंबरचं गाणं वाजवायचं आहे, त्यावेळेस आपल्याला फॉरवर्ड करायला लागायचं, थांबायला लागायचं, ते फॉरवर्डचं बटन दाबून ठेवायला, तो टेप असा फिरत राहायचा, तिथपर्यंत जायचा, आणि मग ते गाणं सुरू व्हायचं. येते लक्षात? बघ, आठवतंय का? मग तीच टेक्नॉलॉजी कॉम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी वापरल्या गेली. मग आता मला सांगा, ट्रॅक अँड सेक्टर मध्ये गाणं पटकन वाजेल का मॅग्नेटिक टेप मध्ये वाजेल? थोडक्यात डेटा कशामध्ये ऍक्सेस, बघ, एका ट्रॅकवरून उचललं दुसऱ्या ट्रॅकवर ठेवलं का गाणं दुसरं सुरू होतं. एवढं सोपं होतं तिथं. इथं तुम्हाला फॉरवर्ड करावा लागतं. म्हणजे टेप, मॅग्नेटिक टेप हा स्लो होता, आणि मॅग्नेटिक तुमचं ते जे ट्रॅक अँड सेक्टर्स होतं ते सोपं होतं. तसंच हार्ड डिस्कच्या बाबतीत आहे. पुढे आहे फ्लॉपी डिस्क, बघा या पद्धतीची फ्लॉपी डिस्क. आता फ्लॉपी डिस्क ही कालबाह्य झाली, राहिलीच नाही. ही फ्लॉपी डिस्क चालवण्यासाठी त्याला ड्राईव्ह लागतो, एक डिस्क ड्राईव्ह. तो आता कोणत्याच कॉम्प्युटरला राहिलेला नाही, लक्षात घ्या. का? पेन ड्राईव्ह आला, सगळ्यात सोपा. युएसबी पोर्ट मध्ये टाका, कुठेही सुरू आहे का. डेटा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ह्या फ्लॉपी डिस्कचा उपयोग जनरली डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीच उपयोग व्हायचा जनरल. एक डिस्क ड्राईव्ह असायचा, त्यात ती फ्लॉपी डिस्क, पण याची कॅपॅसिटी खूप कमी होती. बघू आपण एक एक बघणार आहे. त्याच्यासाठी हार्ड डिस्क पहिले बघू. मोस्ट कॉमन सेकंडरी स्टोरेज इन कॉम्प्युटर कंटेन मॅग्नेटिक डिस्क प्लॉटर्स. काय वापरलं आता? मॅग्नेटिक डिस्क वापरली, पण कशी? प्लॉटर्स माध्यमातून. दॅट स्पिन ऍट हाय स्पीड. ती अशी फिरते, आणि ती हाय स्पीडने फिरते, ती काही स्लो फिरत नाही. डेटा इज रीड राईट युझिंग मॅग्नेटिक हेड. त्याच्यात एक हेड असतं, मॅग्नेटिक हेड. त्याच्या माध्यमातून तो डेटा त्याच्यावर रीड करू शकत होतो किंवा राईट करतो. त्याची जी कॅपॅसिटी आहे हार्ड डिस्कची, ही 500 GB ते 2 TB पर्यंत आहे. किती? 500 GB ते 2 TB. आता लेटेस्ट, बर, लेटेस्ट 128 पासून सुद्धा सुरू आहे. आज 128 ला सुद्धा हार्ड डिस्क उपलब्ध आहे, लक्षात घ्या.
128 GB. आता काय झालं, डेटाचं जे जागा व्यापण्याचं जी हे झाली, कॅपॅसिटी झाली. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मोबाईलमध्ये, मोबाईल फोनमध्ये फोटो काढतात, त्या फोटोची जी साईज आहे ना ती खूप मोठी झाली आता. का? 16 MP कॅमेरा, 32 MP आहे का नाही. तुम्ही कितीही मोठ्या कॅपॅसिटीचा मोबाईल घ्या, त्याचा कॅमेराच तुमची जागा काय करून टाकतो, व्यापून. काय ते फोटो, निघालेले फोटो त्याच्यामध्ये जागा व्यापतात, आहे का नाही. एक्झाम्पल, इंटरनल हार्ड डिस्क, एक्सटर्नल हार्ड डिस्क. याच्यामध्ये पण दोन हार्ड डिस्कचे प्रकार असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. एक्सटर्नल हार्ड डिस्क साठी वेगळा ड्राईव्ह असतो स्पेशल, आणि तो जो ड्राईव्ह असतो तो वेगळा अटॅच केलेला असतो त्या हार्ड डिस्कला, आणि USB द्वारे आपण ती जोडू शकतो. पण प्रत्येक कॉम्प्युटरला इंटरनल हार्ड डिस्क ही मस्ट असते, गरजेची असते. लक्षात घ्या. याची कॅपॅसिटी तुम्ही लक्षात घ्या. या कॅपॅसिटीवर मॅक्झिमम प्रश्न येतात. का हार्ड डिस्कची कॅपॅसिटी इथून तर इथपर्यंत असते, बरोबर. चला पुढे जाऊ. मॅग्नेटिक टेप यूज फॉर बॅकअप. याचा उपयोग जनरली बॅकअप साठी होतो, कारण हा स्लो आहे. डिस्क कशी पटपट फिरते, घर 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 फिरणार. पण मॅग्नेटिक टेप जो आहे, त्याच्या एंडला जर डाटा ठेवलेला असेल मॅग्नेटिक टेपच्या, तर पूर्ण टेप फिरेपर्यंत तुम्हाला थांबावं लागतं. याचा उपयोग जास्त करून कशाला उपयोग होतो, तर बॅकअप प्रोग्राम, बॅकअप ठेवण्यासाठी. बरोबर. डेटा इज स्टोअर्ड सिक्वेन्शियली, याच्यामध्ये सिक्वेन्शियली स्टोअर होतो, आणि हार्ड डिस्कवर ट्रॅक्स अँड सेक्टरवर स्टोअर होतो. कशावर सेव्ह होतो? ट्रॅक्स अँड सेक्टरवर. तुम्हाला पटकन लास्टच्या याला जायचं, हेड उचलणार आणि लास्टच्या याच्यावर ठेवल्या जाणार, कारण की लास्टचा डाटा रीड व्हायला सुरुवात होते. पण तसं इथं नाहीये. तुम्हाला लास्टच्या पोझिशनचा डाटा रीड करायचा आहे तर पूर्ण टेप फिरू द्यावा लागतो. डेटा इज स्टोअर सिक्वेन्शियली, बरोबर, ऑन अ लॉंग प्लास्टिक स्ट्रीप. लॉंग प्लॅस्टिक स्ट्रीप असते. यूज इन डेटा सेंटर ऑर्गनायझेशन फॉर बॅकअप. डेटा सेंटरमध्ये किंवा बॅकअपचे जे काही हे असतात ऑर्गनायझेशन, त्यांच्याकडे याचा उपयोग जनरली जास्त होतो. याची कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणात असते, व्हेरी लार्ज कॅपॅसिटी. अशी 500 GB, MB वगैरे अशी नसते, खूप मोठ्या प्रमाणात. कारण की बॅकअप ठेवायचा, बँकांच्या कस्टमरचा बॅकअप ठेवायचा, त्याचं डेटा सेंटर असतं. आणि त्या कारण की बँकेला आग लागली इथं समजा, कारण की बँकेला बघा, दररोजच्या दररोज बॅकअप हा घ्यावाच लागतो. आणि तो बॅकअप एका ठिकाणी नसतो, तो दोन डेटा सेंटरला ठेवलेला असतो. लक्षात घ्या. मग अशा वेळी आग लागली, त्याला काय, त्यांना काय प्रॉब्लेम. त्यांचं स्वतःच एक डेटा सेंटर असतं आणि एक्सटर्नल डेटा सेंटर असतं, ज्या ठिकाणी त्याचे चार्जेस, भरपूर चार्जेस पेड केले जातात स्टोअर करण्याचे. याचे डिसएडव्हान्टेज, या मॅग्नेटिक टेपचे डिसएडव्हान्टेज काय, तर स्लो डेटा ऍक्सेस, रिक्वायर स्पेशल टेप ड्राईव्ह. बरोबर. त्याच्यासाठी वेगळा टेप ड्राईव्ह लागतो, तरच तो आपण रीड करू शकतो. मला सांगा, ह्या टेपवर, अशा ड्राईव्हवर तुम्ही डेटा स्टोअर केलेला आहे आणि तुम्हाला रीड करायचा आहे, या लॅपटॉप कसं करणार ना. त्याला वेगळा ड्राईव्ह जोडावा लागेल, त्यात तो टेप टाकावा लागेल, ती कॅसेट टाकावी लागेल, आणि मग तो रीड होईल. बरोबर. म्हणजे ते खर्चिक काम आहे ड्राईव्ह. फ्लॉपी डिस्क आर्ली फ्रॉम मॅग्नेटिक स्टोरेज. हे पण एक मॅग्नेटिक स्टोरेज. याची कॅपॅसिटी 1.44 MB कॅपॅसिटी आहे. आजचा एक फोटो सुद्धा एवढा नाही, याच्यापेक्षा खूप मोठा आहे. बरोबर. पूर्वी डॉस म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम होती, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, डॉस. त्यामध्ये ज्या फाईल तयार व्हायच्या, त्या फाईल याच्यामध्ये स्टोअर व्हायच्या. डेटा इकडे तिकडे, तिकडनं इकडे घेण्यासाठी याचा उपयोग जनरली व्हायचा. पण आता एक साधा फोटो जरी तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामधला काढला, तो सुद्धा ह्या डिस्कवर स्टोअर होऊ शकत नाही, एवढी छोटी कॅपॅसिटी. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळा ड्राईव्ह लागायचा. बरोबर. रिअरली यूज टुडे. आज ती वापरली जात नाही, रिअरली, क्वचित प्रमाणात वापरली जाते. लक्षात घ्या. बरोबर. स्लो डेटा ऍक्सेस, याचं डिसएडव्हान्टेज. रिक्वायर्ड स्पेशल टेप ड्राईव्ह, वेगळा ड्राईव्ह लागत होता त्याला. आता तो, ती डिस्कच वापरली जात नाही, त्यामुळे आता कॉम्प्युटरला तो ड्राईव्ह येतच नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे आहे ऑप्टिकल स्टोरेज. बघितलं असेल आता, हे माहित असेल, याचं चित्र डोळ्यासमोर आल्याबरोबरच समजत असेल. सीडी, त्यालाच कॉम्पॅक्ट डिस्क म्हणतात. डीव्हीडी, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क, याची पण फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे. ब्ल्यू रे डिस्क. बरोबर. अशा वेगवेगळ्या डिस्क आजच्या म्हणजे ऑप्टिकल स्टोरेज मध्ये उपलब्ध आहेत.
आता एक एक बघू. सीडी कॉम्पॅक्ट डिस्क, ही डिस्क अबाउट 700 MB पर्यंत डेटा काय करू शकते, स्टोअर करू शकते. बरं, या पद्धतीची सोनी सीडी आर, वरती नावाचे बघा. आर मीन्स रीड ओनली, फक्त रीड करू शकतो, राईट नाही. बरोबर. मग याच्यामध्ये प्रकार होते. सीडी आर, आर मीन्स फक्त रीड. त्याच्यावर समजा पूर्वी बघा पिक्चर सीडीवर यायची, आपण सीडी घेऊन यायचो आणि मग आपल्या घरी त्या लावायचो. बरोबर. पण त्यात बदल करता येत नव्हता. पुढे सीडी आर रेकॉर्डेबल, सीडी रॉम नुसतं, आणि सीडी आर रेकॉर्डेबल, आणि आरडब्ल्यू, आरडब्ल्यू म्हणजे रिरायटेबल. याच्यामध्ये काय होतं, रीड पण करता येतं आणि राईट पण करता येतं. पण मग त्याच्यासाठी स्पेशल ड्राईव्हची गरज होती. बघा इथं आपल्याला इथं ड्राईव्ह दिलेला त्या पद्धतीचं, आहे का. आजही काही कॉम्प्युटरला सीडीचा ड्राईव्ह आहे, पण तो जुन्या. आता लेटेस्ट कॉम्प्युटरला, आता तुमच्या समोर जो लॅपटॉप ठेवला गेलेला आहे त्याला कुठेही सीडी ड्राईव्ह नाही. तुम्ही म्हणाल मग सीडी कुठून रीड करायची, तर यापेक्षाही पुढच्या टेक्नॉलॉजीच्या सेकंडरी स्टोरेज आल्यामुळे सीडी आता आउटडेटेड होत चाललाय. आता सीडी राहिल्या नाही तेवढ्या प्रमाणात, डीव्हीडी राहिल्या नाही, लक्षात घ्या. आता डीव्हीडी, त्याच्या पुढचं वर्षन होतं हे डीव्हीडी. सीडी 700 MB पर्यंत स्टोअर करायची, डीव्हीडी 4.7 GB पर्यंत, किंवा मग 8.5 GB पर्यंत ही डीव्हीडी काय करायची, स्टोअर करायची. यूज फॉर मूव्ही, सॉफ्टवेअर किंवा गेम याच्यासाठी उपयोग व्हायचा. मूव्ही 700 MB वर स्टोअर होत नव्हती, लक्षात घ्या. म्हणजे सीडीवर मूव्ही कधीच येत नव्हती, त्याच्यासाठी लागत होती डीव्हीडी. पण डीव्हीडी साठी वेगळा डीव्हीडी ड्राईव्ह लागत होता बघा, जो की इथं तुम्हाला दाखवलेला आहे, तो त्या कॉम्प्युटरला लावलेला पाहिजे होता. आता तुम्ही म्हणाल मग मी डीव्हीडी ड्राईव्ह जर माझ्या कॉम्प्युटरला लावला तर मला सीडी रीड करता येईल का, नक्कीच करता. पण तुम्ही सीडी ड्राईव्ह जर लावलेला असेल आणि डीव्हीडी ड्राईव्ह रीड करायला गेला तर रीड करता येणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर बघा ब्लू रे डिस्क. तर ही जी डिस्क आहे, म्हणजे ती अगोदर डीव्हीडी बघितली ती 6-7 GB पर्यंत डेटा स्टोअर करायची. ही डिस्क त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी होती याची, 25 GB पर्यंत, 25 ते 50 GB पर्यंत तिचं कॅपॅसिटी होती. बरोबर. त्याच्यासाठी वेगळा परत ड्राईव्ह लागायचा, ब्ल्यू रे साठी. बघा इथे दाखवलाय तुम्हाला ड्राईव्ह. पण मग ह्या ब्ल्यू रे ड्राईव्ह जर बसवला तर ह्या ड्राईव्ह मध्ये तुम्हाला डीव्हीडी पण रीड करता यायची आणि सीडी पण रीड करता यायची, लक्षात घ्या. बरोबर. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे फ्लॅश, सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस. मग त्याच्यामध्ये मेनली पेन ड्राईव्ह परिचित आहे तुम्हाला, मेमरी कार्ड परिचित आहे, आताच्या जनरेशनचं हे आहे. आणि SSD, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, SSD म्हणतात त्याला. बरोबर. हार्ड डिस्कची जागा ह्या SSD ने घेतली, जी आपण सुरुवातीला बघितली बघा हार्ड डिस्क. ती कशी आहे, तिला रीड करण्यासाठी थोडा टाइम लागत होता. हा SSD ही खूप फास्ट आहे. त्याच्यामुळे आता कॉम्प्युटर नुसता बटन दाबलं का ऑपरेटिंग सिस्टीम 1-2 सेकंदामध्ये सुरू होते. ते जर त्या जागेवर हार्ड डिस्क असेल तर तसं होणार नाही, त्याला एखादा मिनिट तरी तुम्हाला बुटिंग व्हायला लागेल हार्ड डिस्कवर. बरोबर. मग एक एक आपण बघू. चला, पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह काय, तर हा एक पोर्टेबल कनेक्टिव्हिटी आहे, जी की USB पोर्टद्वारे कनेक्ट होते. आणि प्रत्येक कॉम्प्युटरला USB पोर्ट असतात 3-4. त्याच्यामुळे इझिली बघा वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवले इथं चित्रामध्ये, आहे ना. प्रत्येकाकडे यापैकी एखादा तरी पेन ड्राईव्ह असणार, लक्षात घ्या. मग याचा उपयोग मेनली काय होतो, डेटा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी याचा उपयोग जनरली होतो. कॅपॅसिटी याची 4 GB पासून ते 1 TB पर्यंत याची कॅपॅसिटी, लक्षात घ्या. तुम्ही जेवढ्या जास्त कॅपॅसिटीचा पेन ड्राईव्ह घ्याल तेवढी त्याची किंमत वाढेल, है ना. कॉमनली यूज फॉर फाईल ट्रान्सफर अँड बॅकअप, बॅकअप किंवा फाईल ट्रान्सफर साठी याचा उपयोग जनरली होतो. बघ पुढे मेमरी कार्ड. माहिती आहे तुम्हाला मेमरी कार्ड आहे का नाही, कशासाठी उपयोग होतो याचा, सेम बॅकअप साठी. जो की आज आपला जो अँड्रॉइड फोन आहे,
हा सुद्धा एक कॉम्प्युटरचा प्रकार आहे ना. याच्यात आपण हार्ड डिस्क नाही जोडू शकत. हार्ड डिस्कची साईज मोठी असते. आपल्या कॉम्प्युटर मोबाईल एवढीच हार्ड डिस्कची साईज असते. मग त्याच्यावर जो एक्स्ट्रा डाटा आपल्याला स्टोअर करायचा तो कुठे स्टोअर होतो, तर या मेमरी कार्ड. मग तुम्ही म्हणाल कॉम्प्युटरला नाहीये मेमरी कार्ड. हा, त्याच्यासाठी सेपरेट लॅपटॉपला मेमरी कार्डचे रीडर असतात, टाकलेले असतात. काही कॉम्प्युटरला, काहीला नसतात, किंवा आपण एक्सटर्नली ते मेमरी कार्ड रीडर आपण जोडू शकतो. त्याच्याहून डाटा म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर डाटा मूव्ह करण्यासाठी त्याचा उपयोग जनरली होत असतो. बघा, हे 256 GB मेमरी कार्ड आहे का नाही? 256, नंतर अजून काय, 512 GB, असे वेगवेगळे प्रकार आहे का नाही? तर या पद्धतीने तुम्ही हे मेमरी कार्डचा वापर करू शकता. पुढे SSD, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, सध्या हार्ड डिस्कची जागा, मॉडर्न रिप्लेसमेंट फॉर हार्ड डिस्क, HDD, हार्ड डिस्क ड्राईव्ह. HDD मीन्स हार्ड डिस्क ड्राईव्ह, लक्षात घ्या. हे फुल फॉर्म पण खूप गरजेचे बरं का तुम्हाला. म्हणजे हार्ड डिस्कची जागा आज ह्या SSD ने घेतली. हार्ड डिस्क खूप मोठी होती, ही SSD छोटी झाली. हिची कपॅसिटी 128 GB पासून ते 1 TB, 5 TB, 10 TB पर्यंत आहेत. लक्षात घ्या, सेव्हरल टीबी. तिथं म्हटलं नाही का सेव्हरल टीबी असं म्हटलंय. बरोबर. ऍडव्हान्टेजेस काय याचे? फास्ट, खूप फास्ट आहे. हार्ड डिस्कच्या 10 पट फास्ट आहे. त्याच्या पुढचंही वर्षन आलं तो काय भाग नाही. SSD ला सुद्धा क्रॉस केलंय आता पुढे. बरोबर. डिसएडव्हान्टेज काय? मोर एक्सपेन्सिव्ह देन हार्ड डिस्क. हार्ड डिस्क पेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह. पण ही सुरुवातीच्या वेळेस होती. आता हार्ड डिस्कच्या किमतीतच मिळते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. हार्ड डिस्क आणि याची किंमत एकच झाली. हार्ड डिस्कचं प्रोडक्शनच बंद झालं. बरं. पुढे आहे क्लाउड स्टोरेज, मॉडर्न सेकंडरी स्टोरेज. क्लाउड स्टोरेज, डेटा स्टोअर ऑन रिमोट सर्व्हर, ऍक्सेस व्हाया इंटरनेट. इंटरनेटद्वारे ऍक्सेस होणाऱ्या रिमोट सर्व्हरवर डेटा काय होतो? स्टोअर होतो. लक्षात घ्या. एक्झाम्पल त्याचं गुगल ड्राईव्ह. माहिती ना तुम्हाला गुगल ड्राईव्ह? माहिती आहे का गुगल ड्राईव्ह? ऐकलंय ना? तुमच्या मोबाईलमध्ये आहे बघा गुगल ड्राईव्ह, ड्रॉप बॉक्स, वन ड्राईव्ह, आय क्लाउड, असे वेगवेगळे प्रकार आहे. भरपूर कंपन्या याच्यामध्ये आल्या जे डेटा स्टोअर करण्यासाठी उपयोगी पडतात. आपल्या कॉम्प्युटरवर स्टोअर होत नाही, तो दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवर स्टोअर होतो. मग तुम्ही म्हणाल मग हा, याचा फायदा असा आहे, तुम्ही कुठेही बसून तो डाटा ऍक्सेस करू शकता. आज समजा इथे लेटर टाईप केलंय तुम्ही, तर नाशिकला गेला, त्या कॉम्प्युटरवर बसला, तिथं तुमचं लेटर तिथं ओपन करू शकतात. का? क्लाउडवर आहे ना. कोणत्या कॉम्प्युटरवर नाही, क्लाउड स्टोरेजवर. तुम्ही इंटरनेटद्वारे त्याला घेऊ शकतात तिथं. बरोबर. आता याचे ऍडव्हान्टेजेस: ऍक्सेसेबल एनिव्हेअर, ऑटोमॅटिक बॅकअप, याचा ऑटोमॅटिक बॅकअप होतो. आणि डिसएडव्हान्टेज: रिक्वायर इंटरनेट कनेक्शन. सगळ्यात महत्वाचं काय? इंटरनेट कनेक्शन लागतं. इंटरनेट कनेक्शन नसेल तर तुम्ही फाईल ऍक्सेस करू शकत नाही, हे लक्षात घ्या. मे हॅव प्रायव्हसी इश्यू. प्रायव्हसीचा इश्यू पण येतो, कारण की दुसऱ्याच्या क्लाउड स्टोरेजवर आपण स्टोअर करतोय ना. त्याच्यामध्ये आपण किती, ठीक आहे, आता त्याच्यावर काही जे क्लाउड स्टोरेज आहे त्याच्यामध्ये खूप सिक्युरिटी आहे, तो काय भाग नाही. पण जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे हॅकिंग करतात, आणि मग हॅकिंग करून आपला डेटा चोरू शकतात. पण आता आपल्या कॉम्प्युटरवर आहे, आपण कॉम्प्युटर बंद करून ठेवला, इंटरनेटला कनेक्ट नाही, तर आपल्या कॉम्प्युटरवरचा डेटा पण घेऊ शकेल का? कोणीच नाही घेऊ शकणार. लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचा टॉपिक आपण बघितला, की ज्याच्यामध्ये मेमरीचे प्रकार आपण बघितले: रॅम, रॉम, रीड ओनली मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. सेकंडरी स्टोरेज आपण बघितलं, जे की मॅग्नेटिक स्टोरेज होतं, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क. ऑप्टिकल स्टोरेज मध्ये CD, DVD, ब्लू रे डिस्क बघितल्या. फ्लॅश स्टोरेज मध्ये पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, SSD बघितल्या. क्लाउड स्टोरेज मध्ये मॉडर्न सेकंडरी स्टोरेज बघितले, की जे की वेगवेगळे गुगल ड्राईव्ह वगैरे यासारखे. ठीक आहे. या सर्वांवर प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येत असतो, त्यामुळे प्रत्येकाने याची व्यवस्थित माहिती ठेवा. काय होतं, प्रत्येक वेळेस प्रश्न बदलतात, थोडासा चेंज होऊन येतो, प्रश्न तोच असतो. तुम्हाला त्या
गोष्टीचं जर अगोदर नॉलेज असेल तर तुम्ही इझिली त्याचं उत्तर देऊ शकता. तेच तुम्ही पाठ करून गेलं तर तुम्हाला तसा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता येते ना लक्षात. म्हणून आपण ही सगळी माहिती आज बघितली. ठीक आहे, तर आजचा टॉपिक आपला इथं संपलाय. मग आता आपण इथं थांबू.